माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील। देवेंद्र फडणवीस ने तीसरी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली है। प्रधानमंत्री मोदी ने उनको बधाई दी। इससे पहले राज्यपाल का उन्होंने अभिवादन किया मुख्यमंत्री पद की शपथ लेने के बाद। और अब मुख्यमंत्री म्हणून दो और शपथ घेतील एकनाथ शिंदे और अजित पवार की। गंगूबाई संभाजी शिंदे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी
एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. तो एकनाथ शिंदे की शपथ। और अगर जो महाराष्ट्र की सियासत में जो सियासत घूमी 360 डिग्री, जब एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे से अलग होकर उन्होंने अपना गुट बनाया और उसके बाद मुख्यमंत्री बने। हालांकि चुनाव जीतने के बाद काफ़ी रस्साकशी चली, कैबिनेट को लेकर रस्साकशी, आज भी नाराजगी की खबरें आई, लेकिन आखिर में खबर ये पुष्ट हो गई कि एकनाथ शिंदे शपथ लेंगे। बाला साहब ठाकरे से प्रभावित होकर शिवसेना में एंट्री उन्होंने ली, लोकप्रिय नेता बने। 2004 में पहली बार महाराष्ट्र विधानसभा पहुंचे थे, पचपाखड़ी सीट से चुने गए थे। माननीय राज्यपाल महोदय, और माननीय अजित पवार की उपमुख्यमंत्री शपथ। महोदय यांना पुष्पगुच्छ देती। लेकिन उससे पहले पुष्पगुच्छ देकर सम्मान, नई जिम्मेदारियों के लिए अभिवादन एकनाथ शिंदे भी कर रहे हैं राज्यपाल का। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित, आशाताई, अनंतराव पवार। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। तो अजित पवार दूसरे उप मुख्यमंत्री होंगे महाराष्ट्र में। महाराष्ट्र की सियासत में त्रिमूर्ति देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार।
अजित पवार ने उप मुख्यमंत्री पद की शपथ ले ली है और अब औपचारिकताएं मंच पर। शरद पवार से अलग होकर एक अलग गुट इन्होंने बनाया। अधिकतम सपोर्ट इनके हक में और पार्टी पर एक तरीके से कब्जा कर लिया। 1982 से पॉलिटिक्स में एंट्री इन्होंने की थी। राज्यपाल महोदय, माननीय उप मुख्यमंत्री 6 बार डिप्टी सीएम बन चुके हैं पुष्पगुच्छ देती। और अब राज्यपाल नई जिम्मेदारियों के लिए फूलों का गुलदस्ता देकर उन्हें बधाई दे रहे हैं। अभिवादन राज्यपाल का और अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाथ मिलाकर। आपकी तस्वीरें मंच से। पहले हालांकि माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे।